सदोष मतदार याद्यांविरोधात उद्या सत्याचा मोर्चा काढला जाणार आहे। फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघेल। उद्याच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलनं जाणार आहेत। मुंबईकरांना सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मोर्चाला सुट्टी न दिल्यास बॉसच्या गालावर मत द्या असा मिश्किल सल्लाही मुंबईकरांना राज ठाकरेंनी दिलाय। ईव्हीएम आणि मतदार यादीमधील घोळाविरोधात उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार आहे। या मोर्चासाठी राज ठाकरे स्वतः लोकलनं प्रवास करणार आहेत। कालच्या भाषणामध्ये त्यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। सोबतच मुंबईकरांनी सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे, कशा पद्धतीचा राग आहे हे तुम्ही या मोर्चातून दाखवा, तो व्यक्त करा आणि यासाठी तुम्हाला तिकडे यावं लागेल। आज नोकरी होती, बॉसनं नाही सांगितलं, बॉसला मारा, शनिवारपुरता एक मत त्याच्या गालावर द्या असा मिश्किल सल्ला सुद्धा राज ठाकरेंनी मुंबईकरांना दिलाय। एक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे, या वेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल। आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो। मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये, कारण शक्य नाही होणार। त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे। आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा। शनिवारपुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या। पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे।